सुरुवातीला आपण सामुदायिक जप घेऊ. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. श्री स्वामी समर्थ. आजच्या गुरुवारच्या आरतीचे आणि महाप्रसादाचे भाग्यवान सेवेकरी आहेत श्री आणि सौ गोसावी परिवार आणि कुमारी शिवानी गोसावी, जी ह्या कार्यक्रमासाठी मुद्दामून ती थांबली. ती जर्मनीला असते शिकायला, पण आज आपल्यातर्फे आरती आहे. तिला सांगितलं होतं अमुक अमुक गुरुवारी आरती आहे. आपल्याकडे कसं होतं, थोडंसं आगाऊ त्याचं नोंदणी करायला लागते गुरुवारच्या प्रसाराची म्हणा किंवा आरतीची. आणि ती नोंदणी झाल्यानंतर जेव्हा तिला तारीख समजली त्यासाठी ती थांबणार होती. परत इथे पुढचा तिने मुक्काम वाढवला आणि आज तिच्या हस्ते आरती झालेली आहे. युवा पिढी सुद्धा आध्यात्मिक किंवा आपल्या ह्या पूजा अर्चेमध्ये असती, ती कुठे मागे नाहीये हे आज तिने परत दाखवून दिलं. आणि विशेषतः परदेशामध्ये शिक्षण घेत असलेले युवा, त्याच्याबद्दल कसं बोलायचं म्हणजे दोन्ही प्रकारचं आहे. दुसऱ्या मार्गाला गेलेले पण आहे आणि आता आपण बघतो आपल्या पुढेचं उदाहरण आहे ते शिवानीचं, की एक चांगला मार्ग, स्वामींचा मार्ग तिने धरलेला आहे आणि त्या मार्गावरती आता ती पुढे पुढे जात आहेत. तर आपल्या मंदिरातर्फे गोसावी परिवाराने इथे यावं आणि आपला जो मानाचा एक श्रीफळ असतो स्वामींचं ते इथे स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो. स्वामी समर्थ महाराज की जय. आजच्या कार्यक्रमाबद्दल श्री गोसावी सर काही दोन शब्द बोलतायत. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. माझ्या गुरुने मला माझ्यात आणि या विश्वात विराजमान अपरिवर्तनशील आणि अचल अशा परमेश्वराची जाणीव करून दिली. त्या गुरूंना मी वंदन करतो.
15 जानेवारी 15 गुरुवार बोध झाल्यानंतर त्यांचं स्वरूप काय ते कळलं आणि समजलं. ओम गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनंत कोटी प्रणाम, अनंत कोटी धन्यवाद. सद्गुरु भगवान श्री अण्णा महाराज की जय. त्यांचं स्वरूप समजल्यानंतर पुढे ध्यान लागलं. त्यानंतर सर्व कुळाचार कुलधर्म हे दत्त महाराज झाले. श्री दत्तावंतुनी अनेकाचे ध्यान नाही आम्हा चिंतन दुजियांचे आमुचे कुणींचे श्रीदत्त दैवत कुलधर्म समस्त श्रीदत्त देव ही अवस्था झाली. साधनपथावर चालत असताना प्रवास करत असताना सर्व काही तेच झाले. ओम दत्तगुरु माताचे पिता दत्तगुरु, ओम दत्तगुरु बंधुच्च सखा दत्तगुरु, ओम दत्तगुरु विद्यां द्रविणं दत्तगुरु, ओम दत्तगुरु सर्वं मम देव, ओम दत्तगुरु सर्वं मम देव. माता पिता बंधू सखा सर्व विद्या सर्व काय दृश्य जगामध्ये जे काय दिसतंय ते सर्व दत्तगुरूच झाले. त्यांनी दत्तगुरु माझी आई मजला ठाव दिला पाहिजे म्हणून अनंत कोटी धन्यवाद, अनंत कोटी प्रणाम त्या देवतेला करतो, माझ्या दैवताला, आणि जयघोष करतो. ओम सच्चिदानंद भगवान श्री गुरुदेव दत्त महाराज की जय. मग या दत्तगुरूंच्या संप्रदायामध्ये आल्यानंतर त्यांचं आपण झालं, ते माझे झाले. त्यांनी त्यांची आवडती गोष्ट कोणती ती समजली की त्यांच्यापासून जे 9 नारायण निर्माण झालेले आहेत त्या नारायणांचं स्मरण केलं की त्यांना आवडतं. त्यांचंही स्मरण करूया या ठिकाणी आणि जयघोष करूया. ओम श्री गोरक्ष जालिंदर चरत्राश्यम अळभंग काणिफा मच्छिंद्राध्याम चौरंगी रेवाणक भरत्री संज्ञ भूम्या भूरो नवनाथ सिद्ध अलाख निरंजन आदेश. सकळ गुरु परंपरेच्या चरणी नतमस्तक होतो आणि या आनंद कोटी ब्रह्मांड नायक योगीराज सच्चिदानंद सद्गुरुनाथ परब्रह्म परमात्मा परमेश्वर सर्वज्ञ सर्व शक्तिमान कृपाळू दयाळू दयाघन पतित पावन भक्तिदाता शक्तिदाता मुक्तिदाता मोक्षदाता माझ्या सच्चिदानंद भगवान श्री गुरुदेव दत्त महाराजांचं स्मरण ठेवून या ठिकाणी व्यासपीठावरील दिग्गज मान्यवर समोरील सर्व स्वामी भक्त आज या सर्वांना नमस्कार करतो आणि माझ्या वाणीस काही 4 गोष्टी बोलण्याची आज्ञा देतो. आज श्रावणातील गुरुवार या महिन्यामध्ये अनेकांनी व्रत वैकल्य केली असतील. या महिन्यामध्ये खूप साधक व्रत वैकल्य करीत असतात. तर त्या गुरु तत्वामधील शिवतत्वाला मी आज आवाहन करतो. माझ्या समोर जे उभे बसलेले जे स्वामी भक्त आहेत, नाहीतर या जगाच्या पाठीवर ज्या ज्या ठिकाणी स्वामी भक्त आहेत त्यांच्यासाठी मी आज शिवतत्वाला आवाहन करतो आणि माझी मनोकामना त्यांच्या चरणी प्रकट करतो. सर्वांनी हात जोडले तरी चालतील. मी प्रत्येक वाक्य आणि शब्द स्पष्टपणे बोलतो. ओम श्री गणेशाय अथ श्रीमत शिवाय नमः. अद्य पूर्वचरित वर्तमान एवं गुण विशेषण विशिष्टाया शिवपुण्य तिथो मम अभिषित कामना सिद्धार्थ शिवस्तोत्र जपम अहं करिष्ये.
ओम विश्वेश्वराय नरकारणवतारणाय कर्णामृताय शशिशेखरहारणाय कर्पूरकांती होलाय जटाधराय दारिद्र्य दुःख दहनाय नमः शिवाय. ओम गौरी प्रियाय रजनीशकलाधराय कालांतकाय भुजवाधिपंगणाय गंगाधराय गजराजे मर्दनाय दारिद्र्य दुःख दहनाय नमः शिवाय. ओम भक्तिप्रियाय भोर्ग भयापहाय उग्राय दुर्गह सागर तारणाय ज्योतिर्मयाय गुणनाम श्रुत्यकाय दारिद्र्य दुःख दहनाय नमः शिवाय. ओम चर्मांबराय शैभस्मेलपणाय भालेक्षणाय मणिकुंडल मंडिताय मंजीव पादुकलाय जटाधराय दारिद्र्य दुःख दहनाय नमः शिवाय. ओम पंचाननाय फणिराजभूषणाय हेमांशुकाय घूर्णत्रयमंडिताय आनंद भूमिवर्ताय तमोमयाय दारिद्र्य दुःख दहनाय नमः शिवाय. ओम भानुप्रियाय भवसागर तारणाय कालांतकाय कमलासन पूजिताय नेत्रयाय शुभलक्षण लक्षिताय दारिद्र्य दुःख दहनाय नमः शिवाय. ओम रामप्रियाय रघुनाथप्रियाय नागप्रियाय नरकार्णवतारणाय पुण्येषु पुण्यभरिताय सुरार्चिताय दारिद्र्य दुःख दहनाय नमः शिवाय. ओम मुक्तेश्वराय फल्लाय गणेश्वराय गीताप्रियाय वृषभेश्वर वाहनाय मातंग चर्मवसनाय महेश्वराय दारिद्र्य दुःख दहनाय नमः शिवाय. वशिष्ठेन कृतं स्तोत्रम सर्वरोग निवारणम सर्वसंपत्क्रम शीघ्रपुत्रपौत्रादिवर्णम त्रिसंज्ञां या पठे नित्यं सैसो गुणात्मयामि इति श्री वशिष्ठ विरचितं दारिद्र्य दुःख दहन शिवस्तोत्रम संपूर्णम. दारिद्र्य दुःख दहनाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय. माझ्या समोर उपस्थित असलेले सर्व स्वामी भक्त जगाच्या पाठीवर ज्या ज्या ठिकाणी स्वामी भक्त आहे त्या स्वामी भक्तांच्यासाठी आज या ठिकाणी मनोकामना व्यक्त केली. त्यांचं चित्त मन अंतःकरण बुद्धी अहंकार हे जे काय आहे ते शुद्ध व्हावे, त्याच्यातील जे दूषित आहे त्याचं दहन व्हावं यासाठी ही प्रार्थना केली. स्वामीचरणी वाहिलेली आहे ती सर्वांच्यापर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा करतो. आज या ठिकाणी बोलण्यासारखे विषय हा परफेक्ट ते माझ्यासमोर मुद्दा नाही, पण या ठिकाणी आल्यानंतर बोलायचंय. फक्त आदेश सत्पुरुषांचे आदेश म्हणून मी हे बोलणं करतोय. तर वरवर थोडक्यात बोलणार आहे. दादा महाराज दर गुरुवारी प्रबोधन करतात, त्याच्यामध्ये स्पष्टीकरणासाठी गोष्टीच्या रूपाने तुम्हाला समजेल उमजेल या शब्दात सांगतायत. मी थोडंसं वेगात 4 गोष्टी बोलणार आहे, कारण एक मुद्दा जरी बोलायचा, कारण भगवद्गीतेमध्ये भगवंत जे काय बोललेले श्लोक वगैरे त्याच्यावर 3-3 तास प्रवचन करतात, कीर्तन करतात. मी तर सांगतो एका शब्दाला 3 तास सुद्धा पुरत नाही. तर आज या ठिकाणी 2-3 मुद्दे महत्वाचं, भगवंताचं सगुण स्वरूप सगुण रूप, त्यानंतर स्त्री जन्म हा भाग्यवान कसा, त्यानंतर शिक्षण गुरु या मुद्द्यावर 2-3 मुद्द्यावर या ठिकाणी विवेचन करणार आहे, थोडक्यात करणार आहे. शंका असेल वगैरे महाराज तुम्हाला त्याचं निरसन करतील ज्या ज्यावेळी प्रबोधन करतात त्यावेळी. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम.
अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् साधु परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतम् धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे. हा भगवद्गीतेतला श्लोक. तर भगवंतांनी या ठिकाणी सगुण रूप धारण केलं. किंवा ज्या ज्या वेळी धर्माला ग्लानी येते त्या त्यावेळी भगवंत स्वतः किंवा म्हणता येणार ना सत्पुरुष युगपुरुष जन्माला येतो आणि धर्माची स्थापना करत असतो, धर्माचं पुनरुज्जीवन करत असतो. या संबंधी सांगतो, भगवंत 3 कारणासाठी जन्म घेतो. त्यामध्ये आपण कुठे बसतो ते पहा. या प्रत्येक शब्दाचा अर्थ लिंक लागेल तसं तुम्हाला समजेल. भगवंत आज साधूंसाठी जन्म घेतो, या ठिकाणी अवतार घेतो. धर्माचं ज्यावेळी पूर्णपणे पतन होतं त्यावेळी साधूंच्या रक्षणासाठी जन्म घेतो. दुसरं कारण दुष्टांचा नाश करण्यासाठी घेतो. आणि तिसरं कारण धर्माची संस्था पुनरुज्जीवन करण्यासाठी. म्हणजे आद्य शंकराचार्य असू द्या, गौतम बुद्ध असू द्या, ते युगपुरुष होऊन गेले. प्रभू रामचंद्र श्रीकृष्ण हे परमात्मा स्वरूप या ठिकाणी त्यांनी अवतार घेतला. तर या 3 कारणासाठी. मग आपल्यासाठी 2 कारणे, साधूंचं संरक्षण आणि दुष्टांचा नाश. याच्यामध्ये आपण कुठे बसतो हा जर विचार केला तर आपलं चिंतन मनन सुरू होईल. कारण दोन्ही कॅटेगरीत आपण बसत नाही. कारण आपण खोलवर जातच नाही, चिंतन मनन करत नाही. त्याच्यामुळे आपल्याला अध्यात्म हा जो भाग आहे तो थोडासा, की ज्याला कामधंदा नाहीत किंवा ज्याला काय वय झालंय अशांसाठी अध्यात्म हे लहानपणी जन्माला आल्यानंतर 2-3 वयानंतर सुरू झालं पाहिजे आपल्या बालकावर संस्कार. तर पुढे या जन्मात त्याला काहीतरी सापडेल. वय झालं म्हणून इथं येणं अध्यात्म वगैरे धर्म वगैरे हे काही नाही. तुम्हाला शाळेमध्ये धर्माचं शिक्षण मिळेल पण अध्यात्म नाही. कारण शाळा हे केंद्र राज जो मार्ग आहे, थोडक्यात जी पद्धती आहे लोकशाहीमध्ये आपल्या, म्हणजे राजाच्या आधिपत्याखाली, हे सरकारी आधिपत्याखाली ही सिस्टीम झाली. त्यामुळे त्या पद्धतीने शिक्षण दिलं जातं. त्याच्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला आध्यात्मिक शिक्षण जर घ्यायचं असेल, म्हणजे आपला विकास करून घ्यायचा असेल तर अशा केंद्रावर जाणं गरजेचं आहे. तर आपण या 2 कॅटेगरी तो भाग घेऊन, आपल्याला वेळ नाही थोडा, तर तो भाग घेऊन या ठिकाणी सांगायचं म्हणजे काय, आपण साधू आहोत का? कारण साधूला ओळखायचं म्हणजे स्वतः साधू व्हावं लागतं. अगोदर साधू होणं सोपं नाही, तुम्ही जे पाहता वगैरे. कारण साधूला तुम्हाला जर ओळखायचं असेल स्वतः साधू व्हावं लागतं. त्यावेळी आपल्याला साधू समज, म्हणजे त्यांच्यासाठी भगवंत अवतार घेतो. आणि दुष्ट जे लोक आहेत तेवढे आपण दुष्ट पण नाहीत. म्हणजे दोघांना आमची अवस्था काय आहे? माझ्यामध्ये पद्मपुराणामधला 78 जो अध्याय आहे, 78 ग्रंथाचा, त्यामध्ये 5 नंबरचा श्लोक आहे. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की आपली अवस्था काय होती. 84 लक्ष योनी ज्या आहेत त्या योनीमध्ये जीव कसा अडकत असतो आणि भ्रमण करत असतो, तो श्लोक मी या ठिकाणी म्हणतो. 6 टप्प्यामध्ये श्लोक आहे. ओम जलजनव लक्षानी स्थावरम लक्ष 20 कृमयो रुद्र संख्यकम पक्षां 10 लक्षां 30 लक्षानि पशवः 4 लक्षानि बाणवः. हा 6 टप्पे जे मी बोललो त्याच्या डीप मध्ये सांगत नाही, पण थोडक्यात सांगतो. प्रथम जीव ज्यावेळी परमात्म्यापासून अलग होतो त्यावेळी तो 9 लाख जन्म पाण्यामध्ये त्याला जन्म घ्यावा लागतात. 9 लाख हे चक्र पूर्ण केल्यानंतर तो दुसऱ्या टप्प्यामध्ये जात असतो. स्थावर 20 म्हणजे 20. ही जी झाडं वेली गवत वगैरे हे जे काही दिसतंय तुम्हाला सगळं, यामध्ये जीवाला 20 लाख वेळा जन्म घ्यावा लागतो आणि नंतर तिसऱ्या टप्प्यात जातो तो. कृमयो
म्हणजे सरपटणारे प्राणी, हे किडे माकुडे मच्छर बिच्छर, याच्यामध्ये रुद्र म्हणजे 11 लाख वेळा ती योनी पूर्ण करावी लागते. 11 लाख जन्म आपले होतात. त्यानंतर 4थ्या टप्प्यामध्ये जीव जातो, पक्ष्यांची योनी. पक्षिणाम दशलक्षणम, 10 लाख वेळा वेगवेगळ्या प्रकारच्या पक्ष्यांचा जन्म घेऊन तो पुढच्या टप्प्यामध्ये जातो, 5व्या टप्प्यामध्ये, प्राण्यांच्या टप्प्यामध्ये. 300 लक्षांनी पशव, 30 लाख वेळा प्राण्यांच्या रूपामध्ये आपल्याला जन्म घ्यावा लागतो. 30 लाख वेळा. जी कुत्री, मांजरी, घोडे, बैल, गाढव हे सगळं फिरून आलेलो आहे आपण इथं. 30 लाख तो क्रम पूर्ण झाला, तो सगळा टप्पा, की तो चतुर्लक्ष आणि मानव हो. आता मानव म्हणलं तुम्ही म्हणताल की 4 लाख वेळा मनुष्य जन्म नाही. समजून घ्या, अध्यात्म वेड्यांचं नाही, भोळ्या भाबड्या माणसांचं आणि वेड्या लोकांचं अध्यात्म हे लक्षात ठेवा. हुशार लोकांचं अध्यात्म नाही. आजपर्यंत इतिहासामध्ये जे साधू संत महात्मे योगी होऊन गेले, संपूर्ण इतिहास पहा. सावरकरांचा इतिहास वाचला तरी तुम्हाला समजेल, सावरकर फार मोठे योगी होते. मी याबद्दल बोलत नाही, वेळ नाही आपल्याला थोडा. पण 4 लाख वेळा म्हणजे काय, त्याच्यामध्ये 4 लाखामध्ये तुम्ही या योनीत आल्यानंतर देवी देवता ज्या काय आहेत त्यांच्या योनीमध्ये काही लाख वर्ष, संख्या मी परफेक्ट सांगत नाही कारण ते परत उपविभाग पडतात, त्याची वेळ जातो. त्यानंतर राक्षस, दैत्य आणि मनुष्य प्राणी, अशा ज्या काय त्याच्यामध्ये राक्षस, ब्रह्मराक्षस, भूत, प्रेत, खेच, हे सगळे, हेच फक्त 4 लाख याच्यामध्ये फिरावं लागतं आपल्याला. अशा पद्धतीने बेरीज केली तुम्ही तर तुम्हाला 84 लाख. फक्त एक तुम्हाला उदाहरण सांगतो, गायीला हिंदू धर्मात श्रेष्ठ का म्हणतात हे एक कारण सांगतो. वेळ संपली का माझी? पहिलाच मुद्दा बोलतो म्हणतो का संपवतो एक विषय कवाड झाले बर. तर या ठिकाणी हे 4 लाख म्हणजे ते समजून घेतलं पाहिजे आपल्याला की या पद्धतीने मनुष्य देह, नरदेह किती श्रेष्ठ आहे. आता मला पुढचं बोलायचं खूप, पण वेळ झाली. नरदेह श्रेष्ठ किती, स्त्री जन्म किती भाग्यवान आहे, हे 2 मिनिटात मी ओळखतो कारण वेळ झालेली आपली. तर या योनीतून आल्यानंतर मनुष्य देह, गायीचा जन्म जो आहे तो 29,99,900 हे प्राण्यांचे जन्म झाल्यानंतर 30वा लाख जो आहे तो गायीचा जन्म मिळतो. आणि तिथून मनुष्य किंवा देवी देवता किंवा काय जे असेल आपल्या कर्मगतीनुसार, ब्रह्म राक्षस होते का, भूत होते का, काय ते सांगता येत नाही, की त्या एवढीच होत असतो आपण मनुष्य देहामध्ये. आणि हा नरदेह किती श्रेष्ठ आहे. आणि स्त्रीचा जन्म, आता या ठिकाणी मी एक विधान करतो, फक्त त्याचं स्पष्टीकरण तो, आपण सर्व स्त्रिया आहोत, या ठिकाणी पुरुष कोणी नाही. सर म्हणतील वेळ लागलं काय या माणसाला. अरे नियतीने फक्त शरीराची रचना केलेली आहे. उदाहरण देतो, माझ्या स्वतःचं नाही, संत मीराबाई ज्या ज्या ठिकाणी जात होत्या त्या ठिकाणी 5 किलोमीटर अंतरावरच्या वेव्ह सत्पुरुषांना समजत असतात. तर त्या ठिकाणी एका ठिकाणी गेल्या हरिद्वारमध्ये त्यांना वेव्ह झाल्या की या ठिकाणी कोणतरी सत्पुरुष भेटायला गेल्या आश्रमाच्या बाहेर, प्रचंड सेवेकरी त्या ठिकाणी त्या शिष्य त्या महाराजांची. आत त्यांना घेणार नाही म्हणजे मला भेटल्याशिवाय जायचंच नाही, बाईचा आवाज ऐकत नाही, बागडीचा आवाज येत नाही, अशी योगी बसलेले, त्यांचं नाव मला आठवणार. तर शेवटी त्यांनी हाक मारली, महाराज एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला मिठी मारायला काय हरकत आहे. खाडकन समाधीतून उठले, बाहेर आल्या आश्रमाच्या, मीराबाईंना मिठी मारली आणि ढासा दोघेजण रडायला लागले. म्हणजे मीराबाई आज मला समजलं मी स्त्री आहे. नियतीने ही रचना केलेली आहे म्हणजे पुनरुज्जीवन किंवा पुनरुत्पादन करण्यासाठी, म्हणजे मेल फिमेल अशी रचना केलेली आहे. बाई बाबा ही रचना केलेली आहे. तर त्यावेळी समजलं एवढ्या मोठ्या महान फार उच्च कोटीच्या साधकाला मग आपण कोण आहोत. आता याबद्दल जर बोलायचं सांगायचं म्हणलं, स्त्रीविषयी मला सांगायचं होतं, अनेक मुद्दे उपस्थित करायचे, वेळावेळी मी फक्त या ठिकाणी
स्पष्ट करू. श्रीसंवादात एक मुद्दा, 2 उदाहरणं बर, ठीक आहे. तर स्त्रीचा जन्म, दुसरं एक उदाहरण देतो आणि थांबतो कारण वेळ संपलेला आहे, बोलण्यासारखं खूप आहे. तर एक उदाहरण देतो. महाभारतामध्ये एक साधारणतः 83-84 आलं ना महाभारत टेलिव्हिजनला, 82-83 काहीतरी. त्यावेळी पाहिल्यानंतर तो प्रसंग मला चांगला आठवतोय. श्रीकृष्ण हा दांडिया खेळतोय आणि सगळ्या गोपिका आहेत आणि त्या गर्रकणी फिरायच्या. एकदा त्या गोपी दिसायच्या, गोपिका, आणि पुरा फिरले की ते दाढी ऋषी सगळे भगवी कपडे, उघडे बंब, साधू दिसायचे. हा काय प्रकार आहे? मग एका सत्पुरुषाला मी विचारलं. त्यांनी मला सांगितलं की लाखो जन्मांची त्यांची साधना आहे. ते परमात्म्याच्या जवळ पोचलेले योगी, महात्मे, संत वगैरे जे आहेत, ज्ञानमार्ग कर्ममार्गाने गेलेले, तिथपर्यंत पोचले. पण सगुण रूपामध्ये परमात्मा कधी अवतार घेतोय आणि त्याच्यावर आम्ही, कारण स्त्रीमध्ये प्रेम करायची शक्ती पुरुषापेक्षा जास्त असते, म्हणून स्त्री रूपामध्ये त्या योग्यांनी, त्या सत्पुरुषांनी जन्म घेतला आणि श्रीकृष्णावर प्रेम केलं. लक्षात आलं? हे स्त्री जन्म की भाग्यवानी. मी आता याची दुसरी बाजू पण स्पष्ट करेन, ज्यावेळी संधी मिळेल त्यावेळी बोलेल मी बारीक सारी गोष्टी. पण आपल्याला वेळेचं मर्यादा आहे. या ठिकाणी महाराजांना मी धन्यवाद देतो, कारण हा अधिकार त्यांचा आहे, प्रबोधनाचा. पण 2 सत्पुरुषांनी मला आज्ञा केली किंवा आदेश दिला म्हणून या ठिकाणी मी बोलतो. ठीक आहे, सर्वांना धन्यवाद देतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आत्ताच सरांनी उल्लेख केला की परमात्मा अवतार कधी घेतो, धर्मरक्षणाकरता, धर्मस्थापनेकरता. आणि कालच परवाच जन्माष्टमी झाली. भगवंताचा अवतार आपल्या सगळ्यांचा एक लाडका अवतार, मानवी जीवनाला आपल्या खूप जवळचा वाटेल असा कृष्ण अवतार घेतला भगवंतांनी. कृष्ण म्हणलं की एक डोळ्यासमोर आपल्या एक खूप असा अंधार, काळोख, चक्रव्यूह फिरतंय. आपण त्याच्यामध्ये त्या चक्रव्यूहात आपण आहोत. आपण आत जातोय. आपली इच्छा नसली तरी आपण त्या नावावर आत ओढले जातोय, कारण आकर्षण आहे त्याच्यामध्ये. त्या चक्रव्यूहात, त्या कृष्ण विवरातनं आपण आत गेल्यानंतर आपण येऊन पडतोय गोकुळामध्ये. प्रचंड मोठं महाद्वार आहे गोकुळाचं, शिसवी लाकडाचा बनवलेलं आहे. बाहेर खंडक आहेत, त्याच्या संरक्षणाकरता 4ही बाजूने भिंती उभारल्या आहेत. पूर्वेकडे एक द्वार, पश्चिमेकडे एक द्वार. दार उघडलं जातं आणि आपण गोकुळामध्ये प्रवेश करतोय. रम्य अशी सकाळची वेळ आहे. शांत गोकुळ, गाई गुरांना चरायला घेऊन जाणारे गुराखी, मातीचे रस्ते, मातीचीच घरं, शेणाने सारवलेली घरं, त्याच्यावर काढलेली काही चित्र हातानेच काढलेली. महिला वर्गाची सकाळची धावपळ सुरू आहे. लहान मुलं खेळत आहेत. छोटी छोटी घरं, छोट्या छोट्या गल्ल्या आपण ओलांडत जातो. एक मोठा चौक लागतो. त्या चौकात गोकुळाचे जे राजे होते, नंदराज, नंद बाबा त्यांना म्हणायचे, त्या बाबांचा मोठा महाल. सगळीकडे आजूबाजूला त्या गोकुळामध्ये छोटे मोठे गोठे, गायी बांधलेल्या आहेत, वासरं हुंदरत आहेत. गोमूत्राचा वास, गोमाचा वास सगळीकडे पसरलेला आहे. आणि नंद महाराजांच्या महालामध्ये अष्टमीच्या दुसऱ्या दिवशी यशोदेच्या कुशीत एक छान असं बाळ, सशक्त, सुदृढ, एकदम पहुडलेलं. यशोदा जेव्हा जागी होती, बघती त्या बाळाकडं, आणि जसं कौशल्याला भरून आलं तसं तिला भरून येतं.
जेव्हा कौशल्याने रामाकडे बघितलं, त्या बाळाकडे जेव्हा बघितलं, प्रचंड तेज त्या लहान बाळामध्ये दिसत होतं. तसंच झालं. यशोदेने डोळे मिटले, परत बाळाला थोपटत होती. बाळ कसं होतं? बाळाचा रंग वेगळाच होता. धड निळसर म्हणता येणार नाही, धड काळा म्हणता येणार नाही, असं थोडंसं सावळा आहे पद्धतीचा रंग. बाळ टक्क डोळे उघडून तिच्याकडे बघत होतं. 2-3 दिवस गेल्यानंतर सगळीकडे आनंदी आनंद, कारण तोपर्यंत त्या वाड्यामध्ये एकच होता, बलराम. नंदमानाची दुसरी जी पत्नी आहे रोहिणीताई किंवा रोहिणी माता तिला म्हणायचे, तिचा तो मुलगा तो बलराम. आता बलरामाला खेळायला आणखीन एक बाळ आलेलं आहे, सगळीकडे आनंदी आनंद आहे. नाव ठेवायचं आता. गणेश चतुर्थी आली जवळ. गणेश चतुर्थीला नामकरण विधी ठरला. सगळं गोकुळ सजलं. परत सगळे गोप गोपिका सगळे नवीन वस्त्र घालून त्या नंद महाराजांच्या महालाकडे सगळे जात होते. पाळणा बांधलाय छान, फुलांनी सगळं त्याला माळांनी सजवलेलं आहे. आतमध्ये बाळाला ठेवलं त्यांनी आणि नाव सांगितलं कृष्ण. कृष्ण म्हणजे काय? आकर्षण, आपल्याकडे खेचून घेणारा. तसंच होतं. बघितल्या बघितल्या त्याच्या प्रेमात पडतील असंच त्याचं रूप होतं. ते खूप मोठ्या आनंदात ते बारसं साजरं झालं. सगळीकडं साखर वाटली गेली. पंक्तीच्या पंक्ती उठत होत्या रात्री उशिरापर्यंत. आणि दुसऱ्या दिवशी बाळाचं भविष्य, पूर्वी त्याला खास ते विद्वान का पंडित बोलवले जायचे, त्याची पत्रिका तयार करण्याकरता, त्याला जातक म्हणतात. जातक लिहिण्याकरता त्या वेळचे प्रसिद्ध असे गर्ग ऋषी, गर्ग मुनी, त्यांना आमंत्रित केलं जातं. पाड्यामधले सगळे चौक भरलेले असतात. पाळण्यात मध्ये बाळ ठेवलेले, सगळे इकडे स्त्रिया बसल्यात, इकडे पुरुष बसलेले आहेत. समोर ते गर्ग ऋषी बसलेत. पांढरी शुभ्र दाढी, कपाळावरती त्यांचं ते त्रिपुंड रेखलेलं आहे शंकराच्या. घारे गोरे एकदम तेजस्वी असे डोळे, भेदक डोळे, पांढरे केस खांद्यापर्यंत रुळले, मांडी घालून बसलेत आणि धीर गंभीर आवाजात ते बोलायला सुरुवात करतात. हे बाळ साधं बाळ नाही म्हणतात, हे दैवी बाळ आहे. त्याने ओळखलेला असं हा कोण आहे? एक सामर्थ्यशाली आहे म्हणले, दैदिप्यमान आहे, प्रखर बुद्धिमान होणार आहे, प्रचंड देखणा असेल, हा स्वतः एक सुंदर नगरी उभारेल पुढे भविष्यात. हा गोकुळात राहणार नाही म्हणले. तुम्हाला याचं प्रेम जास्त दिवस मिळणार नाही. हा गोकुळात राहणार नाही. एक सर्वशक्तिमान राजा तो असू शकेल, तिथे असेल. एक महायुद्ध हा घडवून आणणार आहे आणि त्या महायुद्धामध्ये संपूर्ण विश्वाला समजेल, संपूर्ण विश्वाला एक उपदेश म्हणून तो जे सांगणार आहे, उपदेशामृत म्हणा, तो ते त्याला सांगेल म्हणले. हा चक्रपणी असेल, हा श्रीमंत असेल, जे जे सामर्थ्य पुरुषाकडे असावं, चारी पुरुषार्थ म्हणतात, तसा हा मिरवणारा असेल. आणि हे सगळं कशामध्ये येतं? तर श्री या शब्दामध्ये येतं. हा नुसता कृष्ण नाही म्हणले, हा श्रीकृष्ण असेल. आणि मग ते थांबले आणि ते म्हणले की मी जे सांगतोय ते त्याला समजतंय, त्याला माहितीये मी काय सांगणार आहे ते. त्याच्या पुढच्या ज्या काय लीला घडणार आहेत, तो कोण आहे त्याचा शोध घ्यायचा तुम्ही प्रयत्न करू नका. मी तुम्हाला सूचना करतो, सावध करतो म्हणले. त्याच्याकडनं काय काय घडणार आहे, अतर्क काय घडणार आहे, अशक्य काय घडणार आहे, तुम्ही त्याचा मागोवा घ्यायचा प्रयत्न करू नका. त्याला सोडा. तो जरी लहान असला तरी तो भगवंताचा अवतार आहे, भगवंताचा अंश आहे. आणि एवढं म्हणून ते थांबतात. सगळेजण थोडंसं गंभीरपणे, नंतर थोडंसं वातावरण हलकं होतं. बाळा हळूहळू मोठी व्हायला लागतात. रांगता रांगता बऱ्याच वेळेला यशोदामाया, पूर्वीचं बघितलं असेल आपण सिनेमातनं, की ते लोणी घुसळण्याकरता जे उखळ वगैरे असतं, तर ती स्वतः त्याला ते ताक घुसळून ते लोणी काढायची. आणि श्रीकृष्णाला लोणी फार आवडायचं म्हणून त्यातला पहिला एक घास काढून ती श्रीकृष्णाला भरवायची.
एकदा होतं काय, श्रीकृष्ण तिच्या मागे रांगत रांगत येतो. यशोदामाई कुठल्या तरी विचारामध्ये ताक घुसळत असते. लोणी तर भरून आलंय, उखळ्याच्या वर आलेलं आहे, तिचं घुसळणं चालू आहे. श्रीकृष्ण तिचा पदर ओढतोय तरी तिचं लक्षच नाही त्याच्याकडं. शेवटी ते बाळ शेवटी ते मोठ्यांनी भोकाड पसरतं. तेव्हा ती एकदम भानावर येते. पटकन त्याला असं कडेवर उचलते, लोण्याचा गोळा घेते, त्याच्या तोंडामध्ये ती भरवते आणि तिचं लक्ष जातं कोपऱ्यामध्ये. पूर्वीच्या काळी त्याला आपण फ्लॉवरपॉट म्हणू शकू आत्ताच्या ह्याच्यातला, असा मोठे असं उंचीचे पितळी भांडी असतात, त्याच्यामध्ये मोरपंख किंवा मोर पिसाची खोचून ठेवलेली असतात. ती पटकन एक उचलती आणि त्याच्या डोक्यावरती खोवती. काय केलं वाटतं कोणास. आणि हे होत असताना समोर रांगत रांगत बदराम आलेला असतो, त्याची आई आलेली असते, 2-3 दासी आलेले असतात आणि खूप असे कौतुक करायला लागतात सगळेजण. हा काय म्हणे, छान बाळ दिसतंय. यशोदा का ह्याला रोज मोरपीस लाव बरं का म्हणते. झालं तर मोरपीस एक श्रीकृष्णाची ओळखीची किंवा परवलीची म्हणतो तसं ती खून बनली. तशी वाढता वाढता बाळ वाढत होती. आता गोपाळ किंवा गुराखी म्हणल्यानंतर त्यांना अरण्यामध्ये गायी सारायला नेणं किंवा जंगलामध्ये गायी सारायला नेणं हे भाग असते, त्यांचं कर्म असतं. ते ठराविक दिवसानंतर जेव्हा ते मोठे होतात, चालायला लागतात, आणखी थोडे मोठे होतात, मग जसं आपल्याला काही माहिती असलेल्या खोड्या हळूहळू त्यांच्याकडनं त्या घडायला लागतात. आणि सगळ्यात आवडीचा पदार्थ जो काय असेल की लोण्याची चोरी करायची. श्रीकृष्णाच्या मनामध्ये की हे सगळं विश्वच आपलं आहे, कुठला भेदभाव राहता कामा नये. माझे जे सवंगडी आहेत ते माझे शरीराने पण दष्टपुष्ट व्हायला हवेत. जे मला मिळतं लोणी ते सगळ्यांना मिळायला हवं. आणि त्याच्यामध्ये थोडासा अवखळपणा पण. तो कोणाच्या तरी घरी आज बघायचं, आज हे घर आहे, आपल्याला इथनं लोणी पळवायचं आहे. श्रीकृष्णाच्या कारणाने काही काही महिला सावध असायच्या, त्या अजिबात त्या शिंकाळ्यापासून हलायच्या नाहीत, घरातनं बाहेर पडायच्या नाहीत. मग श्रीकृष्ण कोणातरी पाठवायचा, त्या घरामध्ये जाऊन सांग की तुझा पती तरी यमुनेच्या काठी पाण्यामध्ये पडलाय, अमुक जे असेल ते खोटं बोलायचं, बेधडक खोटं बोलायचं. ती बाई आकांताने, जीवाच्या आकांताने बाहेर पळत सुटली की ह्यांना मोकळं. आणि मग जमलं तर काठीने काढायचं, नाही जमलं तर आत्ता जो आपण बघतो दहीहंडी त्या पद्धतीने ते उभे राहायचे. सगळ्यात भरती श्रीकृष्ण उभा राहायचा, तो मडकं ते फोडायचा. त्यातलं सुरुवातीला प्रथम काय असेल लोणी जे त्याच्या हाताला येतं पहिलं खाणार, आणि मग त्या जी धार लागते दही दुधाची ती सगळ्या जे त्याचे सवंगडी असतात त्याचे ओंजळी करून त्या प्यायचे. तोपर्यंत ती बाई परत आलेली असायची, पण काही उपयोग नाही, तो सगळं त्या मडकं रिकामं करेल तोपर्यंत. खोड्या तर आजची प्रचंड. उन्हाच्या दिवसात काही समजा बाहेर झोपलेले असतील, एखाद्याची लांब दाढी असेल, ती दाढी त्या बाईची वेणी बांधून ठेवायची. हे असले उद्योग, अवखळपणा, नटखटपणा आपण बरेच वेळा वाचलं असेल किंवा सिनेमामध्ये सुद्धा बघितलं असेल. अशा या गोष्टी त्याला त्या घडत होत्या, खऱ्या होत्या त्या. मला काय काय असं पण वाटतं की स्वामी जेव्हा म्हणायचे की मीच राम होतो, मीच श्रीकृष्ण होतो, असं काय या खोड्या महाराजांनी पण केलेल्या आहेत. चोळप्पांच्याकडे जेव्हा महाराज असायचे ना राहायला, चोळप्पाच्या बायकोनी पुरणपोळ्या केलेल्या असतील, तिचं थोडं दुर्लक्ष झालं की ते सगळं ते पातेलं की काय असेल घमेलं उसळायचे महाराज बाहेर त्या गाईला खायला घालायचे. किंवा त्याच्या बायकोने हरभऱ्याची डाळ निवडून ठेवली असेल, तिचं दुर्लक्ष झालं की ती उसळाची डाळ बाहेर कोणी येईल त्याला ती वाटून टाकायची. ती जो कोणी एखादा फकीर दिसेल कोणी त्याच्या त्या झोळीमध्ये घालून टाकायची. ती म्हणजे हा खोडकरपणा महाराजांनी पण दाखवलं त्यावेळेला. आणि जसं कृष्णाचं श्रीकृष्ण झालं तसं स्वामींचं त्यांच्या मागे श्री लावायचं पण कारण तेच. सर्व सामर्थ्यशाली, सर्व शक्तिशाली, जे करायला कुठलंही कार्य करायला जे समर्थ ते श्री स्वामी समर्थ झाले. असा हा श्रीकृष्ण वाढता वाढता तर ती वेळ आली होती की आपल्याला त्याला गाई सरायला पाठवायचं आहे. त्याच्याबरोबरचे सवंगडी सगळे तयार झाले. त्या दिवशी नंदराजाने सांगितलं योग्य मुहूर्त काढा, अमुक अमुक दिवशी ह्यांना श्रीकृष्णाला आता पाठवायचं आहे. अमुक अमुक दिवसापासून श्रीकृष्ण
आणि बलराम दोघं गाई चरायला घेऊन जाणार, म्हणजे अधिकृत गुराखी होणार. त्या दिवशी आवरलं गेलं, त्यांचं जी पूजा होती ती केली. त्यांच्या गावामध्ये ते ग्रामदेवता म्हणतात, तसं ते इळा देवीचं मंदिर असतं, त्या मंदिरामध्ये त्यांना नेलं, औक्षण केलं यशोदेने. श्रीकृष्ण निघाले. बरोबर आत्ताच्या काळी आपण म्हणतो तसं की टिफिन नाही, त्या तो दशम्यावर जो काय प्रकार असेल तो दिला. औक्षण केल्यानंतर तर खूपच मोहक दिसत होते. श्रीकृष्णाचा रंग त्यांनी स्वतःच वर्णन केलं की माझा रंग कसा होता, तो गोकुळात कोणाकडेच नव्हता तो रंग म्हणले. जर का लोहार आपण बघितलं असेल, लोहाराच्या भट्टीमध्ये लोखंड तापतंय, लाल बुंद लोखंडाची पट्टी मोठी अशी ती तापली, लाल बुंद तापली, ती लोहाराने सांडशीने खाली ओढली आणि हातोड्याने त्याला जर का तलवारीचा आकार द्यायचा, समजा हातोड्याने त्याला ती कापायची असेल किंवा काही मोठा घाव घालायचा असेल, तो घाव घालून झाल्यानंतर जी ती चपटी होती ती, आणि त्याच्यानंतर तो त्याच्यात पाणी ओततो. ते पाणी ओतल्यानंतर तर एक पांढरसर असा एक रंग येतो, राखेसारखा रंग येतो तो. तर श्रीकृष्ण म्हणतो की तसा रंग माझा होता, थोडासा काळपट, त्याला असं थोडीशी निळसर असा एक त्याच्यामध्ये रंग मिसळलेला असेल. कानाच्या बाजूने, गालाच्या बाजूने असं थोडीशी लालिमा, सोनेरी केस, भावविभोर डोळे, पितांबर असं सळसळीत पितांबर, कमरेला गुलाबी शेला बांधलेला आहे. आता नुकतंच यशोदेने ओवाळलेलं आहे, कुंकुम तिलक लावलेला आहे कपाळाला. आणि असं ती घुंगूर काठी म्हणतात, ती गुराखांची काठी असते, त्या काठीला घुंगरं बांधलेली, ते घेऊन श्रीकृष्ण तयार झालेला आहे. गोकुळाचे ते दरवाजे उघडले जातात. गायी त्या सगळं जे धन असं गोधन ते सगळं बाहेर पडतं, त्याच्याबरोबर सगळे सवंगडी बाहेर पडतात, गायी सरायला जातात तिथे. हे रूप एकनाथ महाराजांना पण फार भावलं होतं. त्यांच्या मनामध्ये असं होतं की हे असंच घडलं असेल, श्रीकृष्णाचं असंच रूप असेल. एकनाथ महाराजांच्या त्या पदामध्ये त्यांनी असं म्हणलं की गोधने चारी हाती घेऊन काठी, गोधने चारी हाती घेऊन काठी, वैकुंठीचा सुकुमार, गोधने चारिता है वैकुंठीचा सुकुमार, गोधने चारिता है सावळा गे माय, रूप सुंदर सावळा गे माय, सावळा गे माय. सावळा म्हटला आणि तो श्रीकृष्ण म्हणतो मला अभिमान आहे, मला सावळा म्हटलं तर मला अभिमान आहे म्हणतो. तो कधी रागवला नाही असा, त्याला काळा म्हणायचं, सावळा म्हणायचे, पण त्याला तो अभिमान आहे म्हणायचा माझ्या रंगात होतो. आपण डोळ्यासमोर आणलं असं सगळीकडे हिरवी कोरणं आहेत, छान त्या गायी सगळीकडे मन मोकळ्या बागडतायत किंवा चरतायत. याचे जे सवंगडी असतात त्या खेळतात एका बाजूला. श्रीकृष्णाची आवड मात्र अशी असते की त्याला बासरी फार आवडायची. कदंब वृक्षाच्या त्या झाडाखाली तिथे बसून त्याच झाडाचं एखादं बाकी फांदी तोडून तो स्वतः ती बासरी तयार करायचा आणि ती छान अशी ती बासरीची धून, मंजूळ स्वर, त्या स्वराबरोबर बदलणार वातावरण. जरी दुपारची वेळ असेल तरी वारं हलकं हलकं वाहणारं वारं, सूर्यप्रकाश सुद्धा त्याची तीव्रता कमी करणार. आजूबाजूचे पक्षी त्या झाडावर येऊन बसतात ऐकायला. ज्या गायी लांब लांब गेलेल्या असतील त्या हळूहळू त्या बासरीच्या वादनाने परत 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 यायला लागतात. सगळे ते बाकीचे जे गोप असतात ते सुद्धा कुठे खेळत असतील, ते सुद्धा एकदा बासरी वाजायला लागली की तिथे येऊन जमा व्हायला लागतात आणि एक मैफिल म्हणतो तसं ते जमलेलं सगळं श्रीकृष्णाचा उभा आहे झाडाला टेकून. त्याची नेहमीची आपण जर का चित्रामध्ये बघितलं असेल की एक पाय सरळ आणि एक पाय त्याचा तिरका असतो, त्याला दोहोरा म्हणतात. असं तो छान डोळे मिटून बासरी वाजवतोय. हे रूप सुद्धा संतांना भावलं होतं. ह्या रूपावर सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की
त्रिभंगी देहुडा ठाण मांडुनिया माय कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे सावळे सगुण सकळ जीवांचे जीवन सावळे सगुण सकळ जीवांचे जीवन घनानंद मूर्ती पाहता घनानंद मूर्ती पाहता हरपले मन घनानंद मूर्ती पाहता घनानंद मूर्ती घन आकाश ढग वेगळा आणि घन वेगळा आकाशाचा शब्द निळा रंग असो असे ती निळ्या त्या श्रीकृष्णाच्या अंगात येणं अशी मूर्ती पाहून मन हरपलं नाही तर नवलच म्हणलं पाहिजे असा श्रीकृष्ण त्याची ती बासरी त्याचे ते मंजूळ स्वर आणि असं करत करत कधी संध्याकाळ होती कोणाला कळत नाही परत सगळं गोधन माघारी नाहीसं गोकुळामध्ये आल्यानंतर संध्याकाळची अगदी शांत वेळ त्या गायी ज्या येत आहेत हुंदडत येत आहेत शेपट्यावर नाचवत येत आहेत सगळा धुराळा उडतोय आणि मग आपापल्या त्या गोठ्यामध्ये प्रत्येक जण जाऊन त्यांना बांधायचं असा हा नित्यक्रम सुरू झाल्यानंतर जसं त्या गर्गमुंडींनी सांगितलं होतं की श्रीकृष्ण गोकुळात जास्ती रमणार नाही जास्ती राहणार नाही ती वेळ येते कंसाचा वध करायची आणि मग तिथून जो श्रीकृष्ण सुरू होतो तो श्रीकृष्ण जो आपल्याला आवडतो जो आपल्याला भावतो जो आपल्याला नेहमी वाटतो की हा एक पराक्रमी पुरुष जो पुरुषार्थ त्यांनी दाखवलेला नंतरच्या पुढच्या आयुष्यामध्ये हा तर आवडतोच ह्याच्यावर आपण प्रेम करतो हा बारका जो बाळ आहे ह्याच्यावर आपण प्रेम करतो जो मोठा श्रीकृष्ण आहे त्याच्याकडे आपण आदराने बघतो त्याचं सगळं केलेलं आपल्याला आवडतं तो राजकारणी आहे तो धुरंदार आहे आणि तरुण झाल्यानंतर तर दिसायला तर आणखी सुंदर दिसतोय मग त्याचं सगळं वागणं कंस वधानंतर त्याचं बदललेलं रूप त्याच्यामध्ये आलेला पुरुषार्थ ह्यामध्ये आपण आपल्या पण स्वतःला विसरून जातो पांडवांना केलेली मदत द्रौपदीला मानलेली मैत्रीण बघा त्या काळी अवघड होतं स्त्री आणि पुरुष सखी म्हणायचा तो हे माझे भाऊ आहेत पण तो सखी आहे संकट काळी तिला केलेलं तिचं रक्षण म्हणजे मैत्रीला पण जागलाय तो त्या नरकासुराच्या तावडीतनं 16,000 स्त्रियांची मुक्तता केल्यानंतर त्यांना कलंक लागू नये म्हणून त्यांच्याशी केलेले विवाह समाजामध्ये त्यांना मानाचं स्थान मिळावं दूरदृष्टी कशी प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी अर्थ त्याने तो करत गेलेला असा हा श्रीकृष्ण श्रीकृष्ण सांगायला अवघड समजायला नाहीच श्रीकृष्ण समजलं हे कधीच होणार नाही ह्या श्रीकृष्णाचं त्यांनी स्वतः जे सांगितलं होतं गर्गमुंडींनी सांगितलं होतं की हा एक महायुद्ध घडवेल न्यायासाठी पांडव त्याचे भाऊ होते म्हणून नाही पण पांडव खरे होते पांडव सत्य होते त्याच्या न्याय हक्कासाठी मागणीसाठी म्हणून ते युद्ध घडून आणलेलं आणि एकदम युद्ध न करता समोरच्या शत्रूला सुद्धा तशी संधी दिली समोपचारांनी आपण मिटवू म्हणून सांगायला गेलेलं श्रीकृष्णाला ज्या दुर्योधन सांगतो या दरबारात मी तुला आत्ता इथे अटक करू शकतो मी तुला आत्ता इथे बंदी करू शकतो तेव्हा त्याने सांगितलं तू मला हात लावला तर माझं 1,00,000 यादव सैन्य बाहेर उभं एका मिनिटात हे सगळं तुझ्या हस्तिनापूर चिरडून टाकेल म्हणजे असा श्रीकृष्ण वेळ आली तर फक्त सुदर्शन चक्र सोडणारा पण वेळ याची वाट बघणारा सुदर्शन चक्र असून त्याचा वापर त्यांनी मुक्त हस्ते कधी केला नाही शिशुपालाचे 100 अपराध भरल्यानंतर सुंदराबाईचे जेव्हा 100 अपराध भरले तर महाराजांनी तिला काढलं वेळ येऊन दिली
बरंचसं मला साम्य काय असं जाणवतं ते वाचताना सुद्धा. सुंदराबाईंनी काही कमी अपराध नाही केले. येणाऱ्या भक्त लोकांच्याकडनं अमाप पैसे मागायचे, येणाऱ्या गोष्टी लपवून ठेवायच्या, येणाऱ्या भेटवस्तू लपवून ठेवायच्या, इतर शिष्यगणांना त्रास द्यायचा. महाराज बघत होते, त्यांना काय माहिती नव्हतं का? त्यांना पहिल्या दिवशीच कळलं असेल काय घडणार आहे, ही कोण आहे ही. पण एक वृत्ती म्हणून त्यांनी तिला सांभाळली आणि 100 अपराध भरल्यानंतर योग्य पद्धतीने तिची रवानगी कोठडीमध्ये केली. शिशुपालाचे जे 100 अपराध भरले तेव्हा त्याचा सुदर्शनाने शिरच्छेद करणारा श्रीकृष्ण, हा श्रीकृष्ण तरी स्वतः महायुद्ध संपल्यानंतर त्याला असं झालं की अभिमन्यू मारला गेला. त्या युद्धामध्ये शेवटच्या काळात जे संपलं युद्ध, सगळे शोक व्यक्त करत असताना सुभद्रा आणि द्रौपदी बसलेल्या असताना तो म्हणतो की आज तुम्ही म्हणत असाल की मी अभिमन्यूला मी जिवंत करतो. आणि हे म्हणल्याबरोबर दोघे चमकतात एकदम. जिवंत करतो, तू मारू का दिलं त्याला, मरू का दिलंस? हा मोठा हा निसर्ग आहे, त्याचं मरण त्या पद्धतीने लिहिलेलं आहे. श्रीकृष्णाला स्वतः माहिती मी देव आहे, मी हे करू शकतो, पण त्यांनी तसं केलं नाही. आपण जेव्हा काही गोष्टी स्वामींच्या पुढे ठेवतो आपल्याला असं वाटतं की आता हे मागणं मान्य व्हायला, पण स्वामींना माहिती ते कधी करायचं, कसं करायचं ते. श्रीकृष्णाने अभिमन्यूला जिवंत केलं नाही, ती गोष्ट वेगळी, पण त्याला माहिती होतं मी याला जिवंत करू शकतो. हा सगळा प्रवास एकंदरीत महायुद्ध संपल्यानंतर पांडवांना राज्य देणं, कुठल्याही गोष्टीत गुंतून न पडणं खूप महत्वाचा गुण आहे त्याच्या अंगातला. आपल्या जर का आपण लक्षात आलं की आपण खूप गुंतून पडतो एखाद्या गोष्टीत, माझा संसार, माझी बायको, माझी मुलं, माझं हे, माझं ते, माझं अलिप्त जर का व्हायला आपण शिकलो त्याच्यातनं, तर आपली मला वाटतं कुठली दुःख राहतील, दुःखच राहणार नाही. मला पगार एवढं मिळत नाही, मी काय करू, हे त्याच्या मागचं कारण दुःख येते. मला हे अमुक गोष्ट मिळत नाही, पण नाही मिळाली का हरकत नाही, योग्य वेळात मिळेल हा जर का विचार केला तर तो मनुष्य दुःखी होणारच नाही. कुठल्याही गोष्टीत किती जीव लावायचा आणि त्याच्यात कसं बाहेर पडायचं हे श्रीकृष्णाशिवाय कधीच कोणाला जमलं नाही. बघा ना, गोकुळ सोडलं त्यांनी, एवढं प्राणप्रिय गोकुळ होतं ते सोडलं, मथुरा सोडलं, वृंदावन सोडलं, द्वारका स्थापन केली. द्वारकेचं तर काय वैभव वर्णायचं, त्याला शब्द कमी पडतील असं वर्णव. ती द्वारका सोडायची वेळ आली, ती द्वारका बुडवायची वेळ आली. एक शाप जो गांधारीचा त्याला मिळाला होता, हे सगळं त्याला माहिती होतं, सगळं घडणार आहे. शाप मिळाला म्हणून त्यांनी त्याचा उत्सव कधी मागितलं नाही की तू मला अमुक अमुक दे. त्यांनी ते भोगायचं ठरवलं जे घडणार आहे, कारण शेवटी तो देह आहे, मानवी देह. मानवी देह हा विसर्जित करायचा असो, सोडायचा असो. प्रभू रामचंद्रांनी जे केलं तेच, की आता आपली वेळ झालेली, जवळ 100 ते 125 वर्षाचं आयुष्य श्रीकृष्णाचं झाल्यानंतर एकमेकांच्यात भांडणामुळं, कलहामुळं, आपण नाही का म्हणलं यादवी माजली सगळीकडं, त्याच्यामुळं ते यादव मारले जात होते. शेवटचा यादव मरेपर्यंत श्रीकृष्ण जिवंत होता. शेवटचा यादव जेव्हा मेला तेव्हा त्यांनी ठरवलं की आता आपलं शरीर आपण संपवायचं आहे. ज्या भालका तीर्थ आता म्हणतात आपण, सौराष्ट्रामध्ये एक स्थान आहे ज्या झाडाखाली श्रीकृष्ण बसते. झाड अजूनही आहे, आम्ही मध्ये एकदा गेलो तर मागच्या वर्षी आम्ही बघून आलो होतो. त्या झाडाखाली श्रीकृष्ण बसला, डावा पाय असा लांब केलेला, उजव्या पायाची घडी त्या डाव्या पायाला टाकलेली, ते पाऊल खाली जमिनीला, उजवं पाऊल जमिनीला टेकतोय. त्यावेळेला दुपारची वेळ होती, वारा सुटलेला, त्या झाडांच्या त्या वेली अशा त्याच्या अंगावरनं इकडे इकडे अशा त्या झुलत होत्या. खाली गवत वाढलेलं होतं. लांबून एक पारधी जो शिकार करण्याकरता येतो त्याला ते श्रीकृष्णाचं रूप त्याला काही ते दिसत नाही, त्याच्यामुळं त्याला दिसतो तो फक्त पाय. त्याचा तो काय समज झाला असेल माहिती नाही. ही घडणारी क्रिया होती. पारध्याच्या
धनुष्याचा जो बाण सुटला तो श्रीकृष्णाच्या तो गुलाबी ताळव्यामध्ये शिरला आणि त्या गुलाबी ताळव्यातनं रक्तप्रवाह सुरू झाला. तो हे सगळं त्याला माहिती होतं. श्रीकृष्ण सगळं डोळे मिटून शांतपणे झाडाला टेकून बसलेला होता. संध्याकाळपर्यंत तो रक्ताचा प्रवाह वाढत होता वाढत होता वाढत होता आणि हळूहळू तो जो परमात्मा आहे तो आपला अवतार संपवत होता. आयुष्याच्या संध्याकाळी आपल्याला आपण बघा कसं थोडंसं वेळ गेलं की बरेचसे लोक निराश व्हायला लागतात. तर मी तर असं म्हणतो की आपण लहानपणी आपण श्रीकृष्ण असतो, सगळे श्रीकृष्ण असतो, सगळे खोडकर असतो. मोठेपणी थोडीशी सोबत आल्यानंतर आपल्याला थोडीशी जबाबदारीची जाणीव लागते. आपण कर्माची चिंता करायला लागतो. श्रीकृष्णाने काय सांगितलं की अर्जुनाला सांगितलं की तू कर्म कर, त्याची तू काळजी करू नको, फळ काय मिळणार आहे. आपण काय करायचं, आपण कर्म करायचं, चांगलं कर्म करायचं, सत्कर्म करायचं, त्याच्या जोडीला आपलं नामस्मरण करायचं, फळाची चिंता स्वामींच्यावरती सोडायची. बरेचसे लोक, वृद्ध लोक आपण बघतो की असा निराश एक वैफल्यग्रस्त असतात की आता हे इतकं आयुष्य सगळं झालेलं आहे, पुढचं आयुष्य कसं होणार आहे. तर मी असं म्हणतो की असं काही तुम्ही मनामध्ये न आणता जो श्रीकृष्ण आपण आपल्या लहानपणापासून आपल्या मनामध्ये जपलेला आहे तो श्रीकृष्ण आपल्या वृद्धत्वापर्यंत जपायचा आहे. ती आशा, तो किरण, तो खट्याळपणा तो कायम आपण जपायलाच हवा. असं आलं म्हणून मला एक असे काव्यपंक्ती किंवा एक गीत असं आठवलं होतं. माऊली सांज अंधार पाना विश्व सारे जणू होई कान्हा. माऊली सांज अंधार पाना विश्व सारे जणू होई कान्हा. मंदवाऱ्यावरी वाहते बासरी, मंदवाऱ्यावरी वाहते बासरी. अमृताचा जणू ओंजळी, सांज ये गोकुळी सावळी सावळी. आपल्या ही जी संध्याकाळ आहे ना खूप छान वर्णन केलेलं की आपण संध्याकाळच्या वेळेला जर का गोकुळाची जी गुरु परत आलेली आहेत, मगाशी आपण बघितलं त्यांची धारा काढायची वेळ झालेली आहे, लहान बाळांना पादायची वेळ झालेली आहे आणि ही वेळ आहे त्याच संध्याकाळच्या वेळेला भगवंतांनी जेव्हा अवतार संपवला, पण तो अवतार संपवला त्या काय केलं की सगळं विश्व त्यांनी श्रीकृष्ण करून टाकलं, सगळं विश्व त्यांनी कान्हा करून टाकलं. आणि काय लक्षात राहिलं की त्याची बासरी, त्याच्यातले मंजूळ स्वर आणि ते मंजूळ स्वर असं की जसं गंगा स्वर्गातनं आली, शंकराच्या जटेमध्ये आली आणि जटेतनं ती पृथ्वीवर अवतरली, तसं जणू काही स्वर्गातनं अमृत कोसळतोय. त्याची धारा श्रीकृष्णाच्या अंगात, शरीरात, त्याच्या देहात आलेले आहेत आणि त्याच्या बासरीमधनं ते अमृत पाझरतंय. आणि आपण खेडेगावातनं बघितलं असेल, हात पंप लावून असं आपण उंजळीने पाणी पितो, तसं आपण ते अमृत त्या उंजळीने प्यायचं होते. परत एकदा मी जे म्हणतो जो ते गीत इतकं अवर्णनीय आहे. माऊली सांज अंधार पान्हा विश्व सारे जणू होई कान्हा. माऊली सांज अंधार पान्हा विश्व सारे जणू होई कान्हा. मंद वाऱ्यावरी वाहते बासरी, मंद वाऱ्यावरी वाहते बासरी. अमृताचा जणू ओंजळी, सांज ये गोकुळी सावळी सावळी. ह्याच सावळ्या सांजेबरोबर आज आपण इथे थांबू.
आणि श्रीकृष्णाचाही जय जयकार करू आणि स्वामींचाही जय जयकार करू. जय जय श्रीकृष्ण, जय जय श्री स्वामी समर्थ, जय जय श्री स्वामी समर्थ, जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय.